भजीची पूर्ण तयारी झालेली आहे, फक्त बनवायचं राहिलेलं आहे। आणि कांदा पात, मेथीची भाजी, कोथिंबीर हे सगळं लागणार आहे आणि हे सगळं निवडण्याचं काम एक मोठं टास्क आहे, खूप वेळ जातो यामध्ये। त्यामुळे आम्ही हे सगळं कालच करून ठेवलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं मी काल निवडून, कारण मला आज भजी करायची होती। नियोजन कालपासूनच होता माझा, म्हणून सगळे कडधान्ये मी रात्रीच भिजत ठेवलेले होते। तर इकडे कडधान्ये शिजून तयार आहेत, परफेक्ट शिजलेले आहेत। आणि मी लसूण इथं खूप सारा सोलून घेतला। कढीपत्ताही आत्ता मी दीपकला आणायला लावलेला आहे, निवडून डब्यात घालून ठेवलेला आहे, म्हणजे 8 दिवसाचा कढीपत्ता मी फ्रीजला ठेवते। दुर्डी रिकामी करून घेतली, यामध्ये आपल्याला हे सोली काढायचे आहेत। नंतर इकडे हिरवी चिंच, गेल्या वेळी जेव्हा भजी बनवली ना, हिरवी चिंच भेटली नव्हती, लाल टाकून मी बनवली, पण खूपच टेस्टी बनलेली होती ती। आणि एक वस्तू होती, एक नव्हती, त्यावेळेस हळदसुद्धा नव्हती त्या भजीला। आज हिरवी चिंच आहे, हे बघू शकता, छान शिजलेली आहे, कोळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला। आणि जी ही आता भाज्या लागणार आहेत ते सगळे मी फ्रीजला ठेवलेले आहेत, काढून घेते, म्हणजे निवडून डब्यात घालून मी ठेवलेले सगळे काढून घेते आणि पटकन भजी। अगोदर फ्रीजमधल्या भाज्या काढून घेऊ। भाजीमध्ये काय काय आहे, कोथिंबीर आहे, कांदा पात आहे, मेथीची भाजी आहे, हे सगळं आपल्याला भजीला लागणार आहे। आणि इकडे लसूण मी 20-25 पाकळ्या सोलून घेतलेला आहे। आणि आलं नाही आहे यावेळेत, एकच तुकडा राहिलेला आहे ते घेतलेलं आहे। तितकं थोडंसं जास्त आलं असलं ना भजीला टेस्ट छान येतो, तर असं जितकं आहे तितकं मी घेतलेलं आहे। याचं वाटण करून घ्यायचं आहे, पण त्या अगोदर इकडे बघूया सोले शिजले की नाही। तर बघू शकता एकदम मऊ सुद्धा हे शिजून तयार झालेले आहेत, एकदम परफेक्ट आहेत भजीसाठी। अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे कडधान्ये शिजून घ्यायचे आहेत, एकदम मऊ सुद्धा। तर सगळेच इकडे दाखवते मी तुम्हाला, वटाणा, शेंगदाणा, नंतर हरभरा, आवरा, 3-4 वस्तू छान परफेक्ट शिजले गेलेले आहेत। आणि इकडे मी दुर्डी घेतलेली आहे, दुर्डीमध्ये हे सगळे कडधान्ये काढून घ्यायचे, जी एक्स्ट्राचं पाणी आहे ते वेगळं होईल आणि कडधान्ये यामध्येच ठेवायचं आहे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला आता हे आदनामध्येच टाकायचे आहेत। तोपर्यंत इकडे बाकीची तयारी मी करून घेते, म्हणजे लसूण आलं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि जी हिरवी चिंच मी शिजवून घेतलेली आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे, बघता हात लावतात छान ते हे होत आहे, बघू शकता मऊसुद्धा शिजलेले आहे। तर आता हे आपल्याला पूर्णपणे पल्प काढून घ्यायचं आहे। तर अगोदर मी पूर्ण चिंचेचा पल्प काढून घेतलेला आहे आणि लसूण अद्रक हे वाटण करायचं आहे। नंतर जी भाज्या आहेत ते बारीक कट करून घ्यायच्यात आपल्याला, कोथिंबीर आणि मेथीची भाजी, कांदा पात आम्ही अगोदरच कट करून ठेवलेली आहे। म्हणजे भजी बनवायचं नियोजन कालपासून झालेलं आहे, म्हणून थोडीफार तयारी अगोदर झाली, थोडीफार आता करत आहे, कारण एकत्रच पूर्ण तयारी म्हणलं की थोडंसं आळस यायला लागतं, म्हणून नियोजन अगोदरच असतं प्रत्येक कामाचा, की असं करायचं आहे असं करायचं आहे, आणि थोडीफार तयारी मी करून ठेवते। तर इकडे अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे। कांदा पात जे आहे ना कालच आम्ही अशा पद्धतीने एकदम बारीक याला कट करून ठेवलेला आहे। आता मेथीची भाजी आणि कोथिंबीर अशाच पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे। नंतर कढीपत्ताही मी तो खूप सारा आणून ठेवलेला आहे। आणि दीपकचं काय चाललेलं आहे, तर मध्ये बाहेर हे जरा चालू आहेत। आज कॉलेजमध्ये थोडासा लवकरच आला, म्हणजे एक्झाम होते दीपकची, त्यामुळे लवकरच येत आहे, 12-12:30पर्यंत घरी येतो। आल्यानंतर जी ही कामं आहेत थोडीफार माझी हेल्प करतो, काहीतरी किराणा आणायचा असला ते आणून देतो, काहीतरी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी लागतच असतात ते काय आणून द्यायचं असलं देतो। मग थोडंसं इव्हनिंगच्या वेळेत रनिंगला जातो, पण या वेळेमध्ये कुठेही गेलेला नाही आहे, निवांतपणे बसलेला आहे। तर इकडं मेथीची भाजी एकदम बारीक मी कट करून घेतलेली आहे। आणि कोथिंबीर इथं इतकी कोथिंबीर मी घेतलेली आहे, म्हणजे 1 ते 2 वाटी कोथिंबीर आहे, बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला। आणि सगळे हे मी एका ताटात काढून ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं। तर बघू शकता भजीची पूर्ण तयारी झालेली आहे, आता फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे, म्हणजे तयारी झाली ना भजी बनवायला काही वेळ लागत नाही आणि आरामात 3-4 दिवसाची भजी आपण ठेवून खाऊ शकतो, खूपच छान बनून तयार होते। तर इकडे मी कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे छोट्या चमच्यानं। मोहरी छान चटकत आहे तोपर्यंत मसाला डब्यामध्ये मसाले संपलेले आहेत, म्हणजे लाल मिरची पावडर वगैरे संपलेली होती तेही काढून घेतलेले आहे। तोपर्यंत मोहरी छान चटकलेली आहे। आता टाकूया यामध्ये जिरं, तर जिरं मी तर छोट्या चमच्यानं 2 चमचे टाकलेले आहेत, म्हणजे भजी थोडीशी जास्त प्रमाणात आहे, त्या हिशोबाने मी इकडं मोहरी आणि जिरं दोन्ही थोडंसं जास्त टाकलेलं आहे। ते छान चटकल्यानंतर मी इकडं कढीपत्ता टाकलेला आहे, ताज्या कढीपत्त्याचा फ्लेवर मस्त येतो भजीमध्ये, तर थोडासा जास्त टाकला तेही। नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेऊ। हलकंसं कलर चेंज होत आहे, म्हणजे हलकंसं गुलाबी कलर येत आहे, त्यावेळेत आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ही जी भाज्या आपण कट करून ठेवल्यात ते टाकायचे आहेत। अगोदर मी तर हळदी पावडर टाकत आहे, हळदी पावडर थोडंसं जास्त टाकलं म्हणजे भजीमध्ये ना मसाले थोडेसे जास्त असतात, म्हणूनच भजी 3-4 दिवस टिकते। तर इथं 1 चमचा मी हळदी पावडर टाकलेलं आहे, कलरही छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो। नंतर कोथिंबीर टाकलेली आहे अर्धी वाटी, आणि इथं जी मेथीची भाजी आपण कट करून ठेवलेली आहे ते थोडीशी टाकायची, म्हणजे 1 वाटीभर टाकायची, आणि जी बाकीची मेथीची भाजी आणि कांदा पात आहे ना ते आपल्याला फोडणी म्हणजे आदना टाकायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे, थोडंफार आपल्याला फोडणी टाकायचं आहे अशा प्रकारे। तर इकडं 1 वाटी कांदा पात आणि अर्धी वाटी मेथीची भाजी आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे, व्यवस्थित परतून घेऊ। जी फोडणीचा टेस्ट आहे यामध्ये छान उतरला जातो आणि भजी एकदम टेस्टी बनून तयार होते। अशा पद्धतीने भजी बनवलो ना खरंच बघा सगळे घरचे तुमची तारीफ करतील, खूप टेस्टी बनून तयार होते आणि परत फरमाईश करतील।
तर फोडणी तयार झालेली आहे. आता टाकूया यामध्ये चिंचेचा पल्प. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की यामध्ये पाणी खूप कमी प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे. पाणी जास्त झालं ना भजी सैल होते आणि टेस्ट पण तितका येणार नाही, म्हणून पाणी कमी घ्यायचं. म्हणजे जे हे पाणी आहे चिंचेच्या पल्पात, म्हणजे चिंचेचा पल्प मी काढलेला होता 1 ते 1.5 ग्लास होता, तेच पूर्णपणे टाकलेलं आहे. वेगळं पाणी मी टाकलेलं नाही आहे. नंतर लगेच जी पालेभाज्या आपण ठेवलेल्या होत्या ते टाकलेले आहेत. कांदापात खूप सारी आहे म्हणून यामधली मी अर्धी टाकलेली आहे, म्हणजे पूर्ण 1 चुडी आहे ही. आणि मेथीची भाजी पूर्णपणे 1 चुडी टाकलेली आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता पटकन मसाले टाकूया. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात इथे घेतलेलं आहे. म्हणजे मिरची पावडर जवळजवळ 1 वाटीच्या जवळ आहे. जे मसाला डब्यातल्या वाट्या असतात ना, छोट्याच असतात ते, तर ते 1 वाटी भरून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ. म्हणजे या पाण्याला 1 उकळी आली की नंतर यामध्ये सोले टाकायचे, जे कडधान्य आपले शिजवलेले होते ते टाकायचे. ते टाकून मी थोडा वेळ कमी गॅसवर ठेवलेला आहे. आणि जेही पसारा झालेला आहे ना ते अगोदर मी आवरत आहे, कारण ज्या वेळेत काही बनतं ना पसारा खूप होतो किचनमध्ये, आणि ते जेव्हाच्या तेव्हा आवरत गेलो ना जास्ती पसारा वाटत नाही. आणि बघा जितकी किचन क्लीन आहे, जितकं फ्रेश आहे ना तितकं आपलं मूडही फ्रेश राहतं. कारण पसारा बघून अस्तव्यस्त किचन पाहून आपलंही मूड थोडंसं असं होतं ना की करायचं कामही करावंसं वाटत नाही. म्हणून पटकन मी पसारा आवरते अगोदर. तर सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. आणि इकडं बेसन घेतलेलं आहे. बेसन किती घेतलं म्हणजे या हिशोबानं, भजीच्या हिशोबानं मी इकडे बेसन 3 कप घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी टाकलेले पाणी आणि छान हे आपल्याला कालून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, की यामध्ये गुठळी पडली नाही पाहिजे. आणि कोरडं जर बेसन आपण डायरेक्ट भजीत टाकलं तर गुठळ्या बनतात त्याच्या. त्यामुळे अशा पद्धतीनं बेसन जे आहे ना बेटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे भजीमध्ये एकही गुठळी होणार नाही. एकदम छान अशी परफेक्ट भजी बनवून तयार होते. तर इकडे बघू शकता हे जे आपण सोले वगैरे सगळे ठेवलेले होते कमी गॅसवर मी छान शिजले गेलेले आहेत. म्हणजे याला 1 उकळी येऊ द्यायचा वेट करायचा आहे आणि परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि पटकन परतत राहायचं आहे, कुठं सोडायचं नाही आहे, कारण गुठळ्या होतात त्याच्या. आणि गॅस कमी ठेवायचा आहे प्रोसेसमध्ये. आणि थोडंसं बेसन आपल्याला ओतत जायचं आहे जे आपण बेटर बनवलेलं आहे, आणि पटकन मिक्स करायचं आहे. तर बघू शकता पूर्णपणे ओतलेलं आहे 3 कपाचं मी, आणि छान मिक्स करून घेत आहे. म्हणजे या वेळेत ना थोडंसंही आपल्याला सोडायचं नाही आहे, सतत यामध्ये चमचा फिरवत राहायचं आहे जोपर्यंत की पूर्ण यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत. तर बघू शकता छान मिक्स झालेला आहे. भजीचा कलरही बघू शकता तुम्ही. आणि टेस्टलाही तितकीशी चविष्ट झालेली होती. भजी खूपच छान झालेली होती. फक्त 2 दिवसामध्ये सगळ्यांनी संपवली. खूप छान झालेली होती. तर छान मी मिक्स केलेलं आहे. बघू शकता एकही गुठळी यामध्ये झालेली नाही. खूप छान अशी मस्त भजी बनवून तयार झालेली आहे. आणि तसं तर आता वेळा अमावस्या येतच आहे, सगळ्यांच्या घरी भजी बनणारच आहे. तर अशा पद्धतीने बनवा, सगळ्यांना आवडेल आणि सगळे परत तुम्हाला फरमाईश करतील. खूप छान आणि टेस्टी बनवून तयार होते. तर छान मी मिक्स केलेलं आहे आणि कमी गॅसवर 5 ते 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान वापरली जाते. वगैरे करून झाली, पसारे आवरलेला आहे, निवांतपणे बसलेली आहे. आता इव्हनिंगचा चहा करून घेऊ, पण त्या अगोदर मी जाऊन कपडे घेऊन येणार आहे. कारण वातावरण असं झालेलं आहे ना, दिवसभर आज अंधारी होती. म्हणजे 2-3 दिवस ठीक होतं, ऊन होतं, पण आज परत आणखी तसंच झालेलं आहे. एकदम अंधारी दिवसभर. ऊन तर अजिबात नव्हतं आज, एकदम कमी प्रमाणात असून नसल्यासारखं ऊन होतं. तरी पण असं भजी वगैरे बनवली, दिवसभरात हीच कामं झाली. टायमिंग सांगितलं आता इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. ही छोटी कामं करण्यामध्ये कसा वेळ होतो, कसा दिवस जातो काही समजत नाही. असो आता चहा वगैरे करून घेते. जी इव्हनिंगची कामं आहेत आता पूर्ण घरात झाडून मारून घेते, फ्रेश होते, देवाला दिवा लावते. म्हणजे सकाळपासून असाच अवतार आहे, फ्रेश नाही काय, हीच कामं आवरण्यामध्ये वेळ होऊन जातो. म्हणजे वेगळा वेळ भेटत नाही फ्रेश होण्यासाठी. सकाळी 1 वेळा अंघोळ झाली, जे मेकअप त्यावेळेस करते तेच असतं दिवसभर. तर असं इव्हनिंगच्या वेळेत 1 वेळा फ्रेश होते आणि देवाला दिवा लावते, चहा करून घेते, कपडे आणून सगळे व्यवस्थित ठेवणं, ही सगळी कामं आपली आहेत. आता इथून पुढे ही कामं होणार. मग आणखीन रात्री म्हणजे भजी तर बनवली, भाजीचं टेन्शन नाही आता 2-3 दिवस, कारण भजी 2-3 दिवस आरामात टिकून राहते. नक्की करून बघा, सगळ्यांना घरात खूप आवडेल आणि आपलीही थोडीफार जे आहे ना धावपळ कमी होते, कारण आपल्याला भाजीचं खूप मोठं टेन्शन असतं. भजी बनवून ठेवलं तर 2-3 दिवस आरामात खातात, छान लागते भाकरीसोबत. ही सगळी कामं माझी होत राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.